हॅलो, हाय. काय करतेय? आज टेरेसवर जरा भाज्या घ्यायला आली आणि थोडा छान असा पाऊस पण पडतोय, मस्त वाटतंय. तर आणि काठी कसली आहे ही समोरची तुझ्या? मी मागच्या व्हिडिओ मध्ये म्हणलं होतं ना, हा घेवडाचा वेल आलाय आणि खूप फुलांनी भरलाय असं म्हटलं की नाही. आता आपण शेंगा कशा काढणार, तर शेंगाच्या वजन तेवढी काठी सकट असं खाली आलं. तेव्हा किती अच्छा. त्याला पण किती काळजी आहे. टेन्शन घेऊ नका, मी खाली येतो. तर चला. आपण पहिल्या तर शेंगाच घेऊया. ओके. तर बघा हे किती भरलंय, खूप सारे असे शेंगा आहेत. तिकडून बघ भरपूर आहे त्या साईडला, दिसले. हो, सुंदर. तर खूप जणांचा एक प्रश्न असतो की तुम्ही बियाणं कुठून आणता, घरी तयार करता का नर्सरीतून, नाही का. तर ही जी आहेत ना, आता ही घेवड्याची शेंग वगैरे आपण भाज्या नाही गेलो की त्यातून काय करायची, तर अशी निबार शेंग घ्यायची. त्यात ही निबार झालेली आहे ना, त्याच्यात आता बी तयार झाले, दाखवते मी. दाखव. हा, हे बघ, ह्याशी निबार असते ना शेंग, थोड्या आणखी निबार असते. असे बी तयार झाले ना, तर मी काय करते, असे बी आणते आणि कुंडीत लावून देते आणि तेव्हा वेळ उघडतात. तर आता हे जे आहे ना, त्याचं मी आणूनच लावलेलं होतं बियाणे. पण नर्सरीमध्ये पण बिया मिळत असतील ना हा, मी लावायला? नर्सरी दुकानात आपण विचारलं ना, नर्सरीमध्ये गेलं की मला घेवड्याच्या द्या, शेंगाच्या, असे नाही का. तर छोटे छोटे 30, 40, 50 रुपयाला पाकिट असतात, देतात. आणि वांग्याची रोपं पण असतात नर्सरी. सगळ्या प्रकारची रोप बिया मिळतात, पण नाहीच मिळालं तर घरीचे असे असतात ते लावून येतात. आणि नर्सरीमध्ये तयार केलेले रोप असतात ना, आणि त्याला खूप अशा, म्हणजे वांगी जरी आणते की नाही, छान अशी पहिल्यापर्यंत खूप अशी वांगी येतात, म्हणजे छान येतात. मम्मी, हा, तू याची भाजी कशी करतेस? ह्या शेंगा निवडायच्या. निवडल्यानंतर चांगल्या धुवून घ्यायच्या. धुतल्यानंतर तेल कढईत टाकते मी, जिरा मोहरी टाकते आणि ही निवडलेली शेंगा आहे ना, चांगली गवारच्या शेंगासारखी अशी भाजून घेते. आणि आपला जो मसाला असतो ना, सातारी मसाला, तो मसाला टाकते मी. शेंगदाण्याचं कूट टाकते आणि सगळी भाजी अशी चांगली शिजवून देते. ती छान लागते का नाही खायला, मस्त लागते. आणि काही काही जण काय करतात, उकडून घेतात, वरून नुसतं तेल, शेंगदाण्याचं कूट टाकायचे आणि वाफ द्यायची. तशी पण खूप छान लागते. दोन्ही पण प्रकारे छान लागते. पण मला भाजलेलीच आवडते, भाजलेली मस्त लागते. अजून भरपूर अजून आहे, थांब घेऊयात एक तशीच. छान छान मस्त पाऊस पडायला लागला मम्मी. तुला पावसात भिजायला आवडतं का? आवडतं ना, पण व्हिडिओ मध्ये पाऊस नको वाटतोय. मग आज आपण पावसात भिजूया. आणि सर्दी झाली ना की डॉक्टरकडे जाऊया. तुला तरी नको. असे तर माणसं पावसात भिजायला जातात. आज मी पावसात गच्चीवर शेंगा तोडते, भाजी. आठवण राहणार की आपण चला माझी भाजी तोडत होतो. ही आता कवळ्यात ग, ही 2 दिवसांनी तुझ्या थोड्या थोड्या. तर बघा, एवढ्या नुसत्या शेंगाच. ही शेंग अर्धा किलो शेंग असेल. गच्चीवरची ताजी ताजी भाजी छान लागते, मस्त पैकी. चला आता काय थोडं दुसरं आपण घेऊयात. अजून थोड्या शेंगा राहिले तिथे, तिथे दिसल्या नाहीत ना, तिथे चुकून राहिलेले. ते बघ, आता लवकर येत नसतं काय ना, येत ना. किती त्रास घ्यावा लागतो ना. पण बघ ना कसं आपोआप खाली आलं ना, किती टेन्शन आलं तुम्हाला. तर हे बघा, अजिबात ह्याच्यावर कीड वगैरे काही सुद्धा लागलं नाही, एवढे छान आहेत. तर ह्याच्यासाठी मी काय करते, तुम्हाला मी सांगितलं नाही, ताक घालायचं किंवा कधी कधी ताक आणि पाण्याचं आणि त्यात थोडं गोमूत्र टाकायचं आणि त्याची फवारणी करायची. आणि ते फवारणी केलं ना तरी कीड पडत नाही, असे छान शेंगा येतात. आता दुसरं आपण घेऊया वांगी. हा एक दोडका इथं वांग्याचं झाड होतं की ग? इथलं झाड मी कधी उठवलं उचलून. कुठे? ठीक आहे, तिथे साफसफाई करतात. ओके. तर आज आपण घेणार आहोत दोडका. हे बघा, इथे एक दोडकालेला आहे. हा छोटा आहे, हा 2 दिवसांनी. आणि तुम्हाला दुसरा दोडका दाखवते. मी काल साफसफाई करत होते, जरा करते नाही का, पाऊस कमी होता म्हणून. केवढा मोठा दोडका दिसलाच नाही मला अजून नाही दिसला नाही तुला? खूप मोठा झालाय ग तो. मी काल म्हणजे अशी साफसफाई करताना अरे खरंच की काय करणार, झोपलायच असा आडवा. आणि ते झोपल्यामुळे कळलं नाही. आता इथं वाळून गेलेला आहे तो, जाता बी तयार करून. तर हे जे बी आहे तेच मी परत पुढच्या वेळेस लावणार आहे. आणि मग लावल्यानंतर रोप उगवली ना की मी तुम्हाला दाखवते. आणि पाऊस आता तू दोडका नाही काढतेस? आंबोळी शेंगा दिसल्या 2 ना, दिसल्या का तुला? दिसलं. पण ते पण परत असं राहणार ना, तो नाही दोडका काढणार, त्याचा निबार झालाय ना ग. तो बियांसाठी ठेवते काय? त्यासाठी त्यामध्ये मग त्याची जाळी तयार होते,
ती चवीला पण लागत नाही, त्यामुळे जाऊ दे, फितर तयार होते ना. आबोबाची शेंग तर मध्ये आधी प्रत्येक ह्याच्यात नाही 1-2 सापडतेच आहे की नाही, मिळालेलेच असतात. आता इथं आहेत, इथं 2 छोटे आहेत, ते 2 दिवसांनी काढूया. मागच्या वेळेस आपण शेंग लावलेली ती आली का उगवून? आली दाखवते तुला. दाखवू का आता? हो. हे बघ. हे बघ. जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघत असेल तर तिथून मम्मीने डायरेक्ट बी काढलेली आणि लावलेली. हे बघायचं एवढं मोठं रूप आलंय. साधारण 15 दिवस झाले असतील आता ह्याला. तर ही आहे आंबाडी. आंबाडीचे शेंग घेतलंच आपण. तर पुढे आता आंबाडी घेऊ. आंबाडी काय घ्यायची, आता पाऊस पण खूप छान पडायला लागलाय. आता अशी छाटली ना, मला ती छाटूनच घेणार आहे मी. छाटली की चांगली अशी फुटून येतात. तर मी ना सहसा आंबाडीच्या ना सांगितलं ना, मागचे काही व्हिडिओ सांगितलं ती पराठे आणि चटणी खूप छान बनवते. मम्मी चटणी खूप छान करते. हा, चटणी तर खूप छान सगळ्यांना लावून. तुला रेसिपी लपवून ठेवायची का? तू का नाही देतेस लोकांना? हो, बरेच जण म्हणतात चल पण लक्षातच येत नाही ग. मी पटकीने नेते ना आणि पटकीने करत असते ना. नाही, आता दाखवते, नक्की दाखवते जी रेसिपी मी चटणीची. आणि एकदा अशी ह्या प्रकारे जर तुम्ही चटणी केलं ना, तर तुम्ही सारखी बाजारात मंडईत गेला का नाही, कुठे आंबाडीची भाजी आहे हे शोधणार. खूपच मस्त चटणी करते मम्मी. तर याची पानं घेते ना इथली तोडून. आता एक कसं खुडून घेतली ना मी, आता ही आंबाडी नाही का आता खुडली ना, त्यामुळे असं तर सगळीकडे पूर्ण असं फटा फुटणार आणि खूप मोठं असं झाड होणार. बरं, मला वाटतं की आता आपण निघावं. अरे पुढची पाऊस खूपच जोरात आहे. थांबला जरा शेतात. आता भिजलेच असं पण सारखं सारखं काय, आता वांगी जरा घेऊया. पाऊस बघा या बाईला. पावसात व्हिडिओ करते. छान वाटतंय ना. पाऊस असल्यावर असं कोणी येत नाही वरती, पण आता आपण आलोय वरती आणि पाऊस सुरू झाला, तर असं पण जाऊ वाटत नाही ना. आता व्हिडिओ केल्याशिवाय जायचंच नाही. व्हिडिओ केल्याशिवाय जायचंच नाही. आणि किती छान वाटतं इथं पावसात. मस्त. तिकडे तिकडे फिराय पावसात भिजायसाठी जाते ना. आज आपण गच्चीवर भिजूया ना, झाडं भाज्या काढत. हे ना, गावी कसं आपण शेतात काम करतो पाऊस आला की, तसं आज मला फील आलंय शेतात असल्यासारखं. तर ही घेतली आपण आंबाड्याची भाजी आणि आबोबाची शेंगा आणि भोपळा आहे. आपलं काय भोपळा नाही का माहिती, दोडका. आता कुठे दोडका आहे? मी आधी तर बघितलंच होतं ना, नाही. मेन दोडका राहिलाच. हे बघ, दिसला दिसला. दिसला. तर माळ्याची भाजी पण मला घ्यायची होती. तर एक दोघा तिघांनी सांगून विचारलं की माळ्याची भाजीची रेसिपी दाखवा. पण आज एवढ्या भाज्या झाल्यात ना, खास माळ्याची भाजी ना त्यासाठी मी घेऊन परत रेसिपी दाखवते त्याची. जमलं तर आज मी ह्याची चटणीची आपण रेसिपी दाखवूया. चालेल. आता हे झालं एवढं. आता आपल्याला वांगी घ्यायची. हा, चला. कुठे वांग कुठे? तू म्हणली ना वांग्या झाड तिकडून इकडे ठेवलं, तर तिथं जरा मला जायला येत नव्हतं ना. ते वेलात आबोबाच्या शेंगा वगैरे काढतात, असं लटक लटक व्हायचं ना, म्हणून मी आज इकडे झाड आणलं. तर हे बघा ही वांगी. तर इथे आपली थोडी छोटीशी जरी गॅलरी असली ना, तर ऊन येत असतं का नाही, तर 1-2 वांग्याची रोपं, 1-2 मिरचीची रोपं लावली ना, तर आपल्याला आठवड्यात 1-2दा तर असं वेळ मिळतात. ते पण वांग आहे तुझ्या बाजूला? ठीक आहे, ती पण घ्यायची. पांढरे वांगे. एक प्लांट तुला मग त्या दिवशी शिकवलेलं एक प्लांट. शेंगा पण घेतली जाते. इथं शेंगा येते. 1-2 शेंगा घेऊन काही उपयोग होत नाही, म्हणून आताच जाता जाता सगळेच. अजून आहे का वांग मला तर? पण आज मला भाजी पुरती वांगी पण घेतलेत, हे का नाही, एका भाजी पुरती यात नाही वाटत. येस. तर आज आपण आणि शेंगा घेणार आहे. आता आज सुप्रिया मला म्हटली वरती जरा सवयीच्या शेंगा आलेत ना मम्मी, आणि ती गवारीची भाजीसारखी मी करते ना सुक्याशी छान, ती म्हटली आज आण शेंगाला. होता ती पण आपण घेऊ. चालेल. बादल्या काय ठेवल्यात ग तू वर 2-2? ही भाज्या पाण्यासाठी ठेवल्यात ग. आणि शेवट काय करते मी, कधी कधी तुला म्हटलं ना ताक आणि गोळ वगैरे आणते आणि भात बारीक केलेला आणून इथं बादल्या असतात ना, त्या बादल्यात भरून ठेवते. मग बरोबर पटकीने आलं की नाही, त्या झाकून ठेवायचं आणि 2-3 दिवस असं ठेवायचं. 3 दिवसांनी मग झाडाला नेसली तर घालता येतं ना, म्हणून अशा बादल्या ठेवते मी. ओके, चला आता खाली जाऊयात. काय घेतेस? हेच की चवळीची शेंगा आपण प्रत्येक वेळेस वाळ्यावर नेतो ना, तर काल बघितलं होतं ना कवळ्या झाल्यात शेंगा नाही कशा, तर भाजी करायला खूप छान आहेत कवळ्या तर घेऊन टाकूया म्हटलं. आता परत अशा जास्त निबार झाल्या की आपण म्हणतो राहू द्या आता निबार झाले की नाही. ह्याची पण भाजी गवारची शेंगासाठी खूप छान होते.
तर ही चवळीची जी शेंगा आहे ना, जशी आपण शेंगाची पण भाजी करतो ना, तशी पानं आहेत ना, पानाची पण खूप भाजी छान होते आणि त्यातून भरपूर फायदे म्हणजे फायबर मिळतं आपल्याला. तर हा वेल जे आहे ना, हम्म. मे महिन्यात म्हणजे लावलेला होता ना, हा वेल अगोदर मे महिन्यापासून याला शेंगा येतात, म्हणजे अगोदरच लावलेला होता. तर अजून ह्याला शेंगा येत राहतात आणि ही बघा तोंडली येत आहेत, लक्ष आपल्याला राहत नाही ना, तर पिकून जात आहेत नाही का छोटी छोटी. आता पाऊस पडायला त्यामुळे वर यायला जमत नाही हा ना, त्यामुळे. तर एकच राहिलं. आणि या शेंगा कच्च्या पण छान लागतात की ग, तू तर अशीच खातेस. आम्हाला भाजी करायची गरज नाही पडत, न्यायच्या आणि सॅलड सारखा कच्च्या खाऊन टाकायच्या, कुरकुरीत चांगला लागतात. नाही नाही नाही, उकडली ना, मीठ वगैरे लावायचं, चटणी हा, लावायची, ते पण कांदा बेस्ट. टाकायचा, टोमॅटो टाकायचे, झालं सॅलड. कसे पण करू. अजून बघ शेंगा दिसतात का तुला? नाही तर सॅलड एवढंच निघालं, भाजी किती येणार ना. हे बघ, पाऊस नव्हता म्हणून सकाळ सकाळी मी फवारणी केलेली, दिसते का, ताक आणि गोमूत्राचं पाणी. ही सकाळी फवारणी करून गेली ती, पण आता पाऊस पडलाय त्यामुळे परत ते सगळं गेलं. हा गेलं. मला वाटलं आता पाऊस येणार नाही, एकदा फवारणी करूया का. वातावरण नव्हतं अजिबात पावसाचं. गोंग करत होते ना, चला आता फवारणी करूया. तर तोपर्यंत पाऊस आला. कशाची फवारणी केली तीस? ताक ना? ताक आणि थोडं गोमूत्र टाकलेलं. ताक आणि गोमूत्र. एक ग्लास ताक होतं, त्यात 2-3 ग्लास पाणी टाकलं, कारण ताकामुळे पण झाडं जळली जातात. तर त्यासाठी ना फक्त आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि त्याची अशी फवारणी द्यायची. आणि ते आपण मी गोमूत्र मी म्हणलं टाकते, मीठ म्हणजे गोळ वगैरे, तर त्याच्यामुळे पण त्याच्या वासाने काय होतं माहितीये का, माश्या होतात आकर्षित. आणि माश्या आकर्षित झाल्यामुळं त्या अशा फुलांच्या ज्या बसतात ना, फुल आले की त्यात, आणि त्यामुळे पुंकेशर तयार होतात नाही का त्या ह्याच्यात, आणि मग फळं छान येतात. म्हणजे हा पण प्रयोग करा. ए हा ढेसा आहे ना? हा, डेट. वाव. त्याची भाजी करतात ना? हा, आपण मस्त करतो लागते. भाजी, छान लागते त्याची भाजी. कधी तोडणार मग हे? आता आज भरपूर घेतल्यात का भाज्या. ठीक आहे, उद्या तोडू ताजं ताजं. उद्या करू, ताजा ताजा तोडून घेऊया, कारण खाली घरात नेलं की परत सुकला जातं ना, त्यामुळं. हे काय आहे? दुधी भोपळा मस्त. तर फुलं आलेत की दुधी आले की परत आले, तर फुल आलेत आणि वरती बघते ड्रॅगनला परत ड्रॅगन आले. ए आतमध्ये दुधी आहे. तो पण काढता आला ना, ड्रॅगनच्या आत लपून बसला होता ना, त्यामुळे आता अभियानसाठी केलं. आणि आपला ड्रॅगन फ्रूट फुल नाही फळ. काय तिथं आहे की हे फुल आहे. आणि तिकडे आलती ना फळ, तोडलीस का? अजून 2 फ्लॉप तोडायचे आता तोडू. तर हे जे ड्रॅगन आहे ना, आता हा मी पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवतो तुम्हाला. तर आता ही पुढचा शेंड आहे ना, हा थोडासा कापायचा. तर हा कापल्यामुळे परत वरती अशी फुलं आणि फांद्याशा येतात, पसरत जातात. तर हे की त्याला फुल आलं होतं, पण जळून गेलं इथलं नाही का असं, तेव्हा तिथं कापलं की परत फुलं येतील. हा, आणि त्याच्या वरती दुधी यायला लागलेत. वर पण ड्रॅगन होता ना, तोडला तो हा दिसनाच मला, मी बघते कालच्यानच, दिसनाच आहे का नाही. तिकडून दिसतोय का? चलो ड्रॅगन तोडायला जाऊयात. शेंगा संपल्या ना, शेंगा संपल्या. होता ड्रॅगन. वाव, दिसतंय का? लपून बसलाय ड्रॅगन. दिसलंय का? दिसला तुला? दिसला माझ्या कॅमेऱ्याला दिसलं. काढू. ताजा ताजा ड्रॅगन. चला आणखी एक आहे, आणखी एक आणू. फक्त कुंडीमध्ये असल्यामुळे ह्याची साईज खूप छोटी आहे. ह्याला अजून मोठी कुंडी असती ना तर भयंकर मोठा झाला असता. इतके गोड आहेत हे, खूप भयंकर गोड आहेत. बघितले काय, मी ना 2 ड्रॅगनची रोपं मागवली होती ऑनलाईन नाही का. हो, तुम्हाला कुणाला पाहिजे असेल तर टॅग करते मी डिस्क्रिप्शन मध्ये, बघा. ऑनलाईन मागवलेली, खूप छान रोप आलेत, सारखे फळं लागतात त्याला, आणि गोड आहेत. पहिली गोष्ट गोड आहेत, अशी बाहेरची सपक लागतात, ही तशी नाही आहेत. आता मला ना, मी बघते पिवळा ड्रॅगन पाहिजे मला, तर ऑनलाईन बघते, आणि तो जर मला मिळाला तर आणि मी तुम्हाला त्याचा, किंवा तुमची कोणाची नर्सरी असेल तर सांगा आम्हाला. मला कुठला ड्रॅगन? येल्लो पाहिजे. येल्लो पाहिजे, हा पिवळा ड्रॅगन पाहिजे. चालेल, आपण फोटो काढू आपण तुझाही. मस्त. चला हळूहळू, धडपडू नको. तिथे बघ, मी धने टाकले पण. कुठे? की ना काल ना पाऊस आता 2-3 दिवस झाला कमीच होता ना, तर माती उकरली जरा, 1 दिवस वाळवली नाही का, आणि काल सकाळी आले, पहिले धने टाकले मातीत, खतबीत टाकला आणि धने टाकले. हो, आता पुढच्या व्हिडिओमध्ये दाखव आपण उकवलेली. मार्केटमध्ये 40 रुपयाला पेंडी चालू आहे. तुमची मम्मी अशी लावते, दर आठवड्याला ताजी ताजी कोथिंबीर घेऊन जाते, पाहिजे तशी कुंडीतून घेऊन जाते.
अब कहा चली तुम? आणि ते त्यामध्ये तुला दाखवते, मला काय दाखवत होतं, ड्रॅगन दाखवत होतं. ड्रॅगन तोडलं आपण, हे ड्रॅगनचं फुल पण बघितलं. आता कुठलं ड्रॅगन? आणखी एक ड्रॅगन होता आपण बघू. वाव, हे पण किती छान फुल आलंय. हा, आता ही जी फुलं आहे का नाही, आज आता आता सकाळच्या एवढं दिसते बरं का, हा संध्याकाळपर्यंत असं ते रात्रीचं उमलतं ब्रह्मकमळ सारखं. हा, रात्रीचं कमळ. आता दिवसभर ते रात्रीचं उमलल आणि मग दुसऱ्या दिवशी अशी सकाळ 8-9 वाजेपर्यंत असं असतं जराशी नव्हतं तेवढं मिटून जातं ते. आणि ह्यालाच फळ येतं. आणि ह्यालाच फळ येतं का वरती तयार झाले. आता ते खाली भाग पडून जातो फुलाचा, हे पडून जातं हा, आणि वर इथं ड्रॅगन लागतं. त्यात उद्या जरी काढलं ना त्याचा देठ तरी चालते. लागलं मला ड्रॅगन. ड्रॅगनचं वर आली आणि ड्रॅगन लागला नाही असं होतच नाही. नेहमी ड्रॅगन भोपळा आलाय वर छोटूसा, नंतर म्हणून तर मी सकाळी दिसत नाहीत ना. तो पडल्यावर कसं दिसणार तुला तिथं भोपळा आलाय म्हणून? जाऊ दे. तर आज आपण एवढंच घेऊया, खाली आणि 2-3 फळं मायाळू नंतर म्हटलं ना, आज किती भाज्या खाणार आहे आपण. चालेल, भरपूर झालं. हो, उद्या तोडू मायाळू. उद्या परवा. मायाळू मायाळू. तेच भाज्या पावसात बघा. आज काय काय घेतलं सांग? हे बघ, आज मी भाजीसाठी ना दोडका घेतला पहिला, हे वांगी घेतली, आंबाडी घेतली, आबाबाईच्या शेंगा घेतल्या, घेवड्याच्या शेंगा घेतल्या आणि हातात माझ्या चवळीच्या शेंगा आणि 2 ड्रॅगन. मस्त. चालते. बाय बाय. बाय 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 बाय. भेटू. पुढे खाली घ्यायचे की 2 स्टार फूड वगैरे. चालेल. लगेच कुठे बाय बाय करायला लागली. अजून मला स्टार फूड पिकलाय, अंजीर पिकलेला आहे, तो घ्यायचंय आणि इथं चाललंय बाय 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 म्हणून. चालेल, चला ते घेऊया. तर ते घेऊया चला. आता वांगी तर सध्या काही दिसत नाही, म्हणजे ह्या आठवड्यात वांगी नाहीत आपल्याला. छोटी छोटी वांगी दिसत पण नाही. आहेत माझ्या खालची 2 रोप आहेत ना, त्याला 2 वांगी आले, त्यामुळे ही भाजी केली ना पुढच्या आठवड्यात ती भाजी. तोपर्यंत त्याला फुलाने येत. ब्लूटी आता राहू दे ब्ल्यूटूथ, त्याचं कधी तोडत बसायचं. चल नंतर या ब्ल्यूटूथ तोडायला. अगोदर चाललंय पाऊस येतोय, मग पाऊस येतोय, गेला की आता पाऊस. पाऊस येतोय. पाऊस कुठं थोडलं. घ्यायचं का थांबे. परत पावसाने जाणारच आहे ते. हे जे तुम्हाला काय तुम्हाला ते सांगणार होते ग, हे पांढऱ्या फुलाचं झाड दिसतंय ना, हे वाला. हा हे वाला पांढरा, हे 12 महिने ह्याला फुलं असतात आणि फुलांचा वास तर एवढा सुगंध येतो की आपल्याकडे ते जायची फुलं असतात ना तसा येते. आणि त्यामुळे एवढा मधमाशा आकर्षित होतात ना ह्या झाडावरती. तर ह्या झाडाला म्हणजे अजून एक टीप, जर तुम्ही फळभाज्या लावत असतील तर बाजूला फुलांची पण झाडं लावायची. तर आता मला ना हे पण करायची का ग, जर दिवसात दुपाराला करतील हे जरा कट करायचं आणि कट केल्यानंतर परत छान असा फुटून ब्ल्यूटी. आणि हे पण झाड होतं एकदा, म्हणजे कट केलं मी आणि कसलं फुलं बघितलं ना. हो. तर ह्या झाडाचं नाव मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते आणि त्याविषयी थोडी माहिती पण सांगते. ओके, चलो. आणि तो तुला दिसत नाही लिली, तर लिली ना परवा दिवशी ना तुझा आवाज येत नसेल, बाजूला काम चालू आहे. ठाक 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 आवाज येतोय. आपल्या व्हिडिओमध्ये आला का तसंच? आलाच असणार आहे. हो हो. मला रेन लिली दिसते ना तर गुलाबी, ते 8 दिवसापूर्वी मी तिला सगळी अशी छाटली आणि छाटल्यानंतर बघा फुलं आली आणि सुकून गेली. आता हे बी तयार झाल्याचं, म्हणजे बियापासून परत रोपे तयार होतात. स्टार फूड तसे छान असे पिकलेत मस्त. हा, काल मी 2 नेले खायला आणि छोटे छोटे इथं फुलं आले आणि ह्याला आता छोटे छोटे 2 आले. म्हणजे वर्षभर आता येत राहतात हळूहळू हळूहळू. 1-2 भेटलं तरी बस झाली की नाही. परवा ह्याची ना मी चटणी केलेली, किती छान झालेली माहिती का चटणी, आणि ती खिचडी सगळं खायला उपवास होता. मी म्हणलं चला आपण चटणी करूया. तर आता परत आपण साबुदाणे वडे वगैरे केले ना, ते संग चटणी करायची. तर मी उद्या परवा दिवशी होते काय, मला एकच दिसलं होतं, 2 आहेत अजून. 2 दिवसांनी 2 दिवसांनी. आणि अंजीर पिकला होता का, आता मला एका हिचं तर मी म्हटलं चला त्याला झाकून ठेवला मी कागदाने, तर आता मी काढते. केवढा झालाय बघ, झाकल्यामुळे उकलला ना, पण छान आहे, पेशंट झाकला होता. काय सांगत होतीस मम्मी तू अंजिराचं? हा जो अंजीर पिकलेला आहे ना, तर ह्यात साखर भरायची आणि साखर भरून रात्रभर असाच आपण उजेडात ठेवा, म्हणजे चांदण्यात ठेवायचा, चांदण्याच्या प्रकाशात. आणि सकाळी अमावस्या पोटी हा अंजीर खायचं.
तर आपल्या शरीरात जी उष्णता असते ना, तर उष्णता बाहेर पडते. तर असा एक आठवडा करायचा. एक आठवड्याने आपल्या शरीरातली उष्णता बाग किती कमी झालेली आहे. करूयात. तर हे माझ्याकडे अंजीर भेटला. आता खाली जायला आपण खाऊया. चालेल. आपल्याला हे पण काढायचं होतं ग, काय काढायचं आता? वैजयंती खूप हे झालेत ना. डायरेक्ट कापायचे त्याचं रोप. हा वैजयंती डायरेक्ट करते. थांबत हे ते माझ्या हातात. हे तयार झालंय का? त्याच्यात कच्चे आहेत ना काय? असं ते भरपूर आहेत. आता हे बघा वैजयंती माझ्याकडे खूप आहेत. तर आज मी वैजयंती काढूनच घेते. आता हे डायरेक्ट कधी करत असतात. कारण का पाऊस पडतोय त्यामुळे ते खाली पण पडतायत सगळ्या बिया. आणि काळ्या होत आहेत. ही पांढरे जे काळ्या आहेत होतात ना, आपोआप. हा, हे काळ्या मग. आणि हे किती वांगाला मी म्हटलं की नाही, एक वांग झालं की माझ्याकडे 2 झाड आहेत. वैजयंतीच्या झाडातच वांग्याचं झाड होतं ना, त्यात वैजयंती उगवलं. दिसलं? तर हे बघा वैजयंती. आज आपण वैजयंती किती अनेक जमले. आता मी जर काढलं ना, रव्या अशी फुटून येणार. फुटून येतो ते तेव्हा परत. फुटू आपण जसं ऊस वगैरे येतो का नाही तसं. आणि हे ते बघा किती छान असं मस्त पैकी दर्शन झालं आज कृष्ण कमळचं. तर घेऊया आपण. असं जवळ आलं तर किती छान असा वास येतो त्याचा. मस्त. आता ह्या कृष्ण कमळला पण झालं असं वर्षभर झालं अशी सारखी फुलं येतात. पण याला फळं येत नाहीत ना? ही फळवलं हे का तुझं दाखवतो. मी जे रोप लावलं होतं ना, सगळ्याला दाखवलं होतं. मी घरी तयार केले फॅशन फ्रूटची रोपं. त्यातली मी 2 रोपं लावली आणि माझ्याकडे भरपूर रोपं आहेत. तर ती लावण्यासाठी तर ती लावली. आणि मागच्या वेळेस मी आता खूप वेळ झालाय. तिथे एक झालाय, खाली एक झालाय आणि तिथे एक झालाय. आता आपण जिथं स्टार फ्रूट घेतले ना, त्या एका कुंडीत आहेत ते. तर मी आता काल म्हटलं जाऊ दे, एक रोप उपटून खाली लावूया असं नाही का दुसऱ्या ठिकाणी. म्हणून आली बघायला आली. तर बघा तयार केलेल्या घरच्या फॅशन फ्रूटला बघा कळ्या यायला लागल्या. कळ्या यायला लागल्या ना, की मला वाटलं अरे बापरे कशाला मी उपटाय गेले असं नसतं बघितलं तर मला लय वाईट वाटलं असतं ना. मग मी घरी जाऊन ना सगळ्याला खाली जाऊन सांगितलं माझ्या फॅशन फ्रूटला ना फुलं यायला लागलेत. आता फुल लावले कळायला ते वरती कळायला यायला लागले. तो गेलाय ना तसा दिसतोय तो. येस, म्हणजे आता ह्याला फळं येणार. काळ्या पिते असे कोपऱ्यात तशा. आणि मग आता हे मी दाखवते नंतर तुम्हाला ह्याला ते आले फळ आल्यानंतर नाही का. पण मी एकदा घरी तयार केलेल्या झाडाला तुला आले. ते दिवशी आपण लिली लावलेली मिशोवरून मागवलेली कुठे एवढी मोठी झाली? हा हे काय एक इथे एवढे, एक छोटे, अजून 2 उगवल्याच नाहीत. एक दुसरी तिसरी आणि नाही उगवली. तिसरी नाही उगवून आली. 2 तरी उगवले. केवढी मोठी झाली ही. मस्त हा छान आले ना. छान आली. किती वांग आले तुला म्हटलं का नाही. 2 आले बघ. तर ते वांग्याची भाजी करायचं म्हटलं की नाही. ते खालच्या वांग्याला इथं पण आले. आठवड्यात की वांगी हा थोडी आठवली ते वांगी. तर आपल्याला काय घेत आपण वैजयंती. इथे एक भरपूर भरले. हा तेच आता सगळं तोडायचे ना. हे बघा खूप सारे असे वैजयंती आले. आता मी पाहू. मी फ्लावर बुके तयार झाल्यासारखं वाटतोय छान दिसतंय. वैजयंतीचा. असंच ठेवूया आपण घरात. काढायचेच नाहीत. फ्लावर मध्ये असेच ठेवून दिली. हा दिसायला पण छान दिसतात. पण ड्राय करूयात मस्तपैकी. ते वाळवूयात. त्याची पानं काढून तशीच ठेवूयात. खूप छान सारे असे वैजयंती दिसतंय. झाला आता फायनल स्टॉक संपला ना आपला वैजयंतीचा बियांचा. हो आता संपलं. आता आणि पाऊस पडला यायची आता 3 महिन्यांनी ना, अजून 3-4 महिन्यांनी. पण आता कसं तोडलंय ना आता हे ह्याला येते. त्याच्यातली अडचण पण ते झाली. दुसऱ्या जागा झाडाला हवा पण झाली बाजूला नाही का. आता हे त्यात एकदम छान आहे. इथं बघ केवढा आला. त्या कुंडीत मी जास्वंद लावला होता आणि त्या जास्वंदाच्या झाडात वैजयंती पडली. असं जास्वंद गेला जळून वैजयंती आला. आता मला जाऊ दे. आलाय तर आलाय. ह्याच्यात आणि दुसरे एक रोप आहे बघ. असेच तुला पण जाताना एक मुलगा रोप कुंडीच नाही लावायची गरजच नाही. कारण सगळ्या कुंडीत मी रोपं चालले. चालते. झालं आता. खूप साऱ्या भाज्या आणि फळे बघा एवढे माझ्या गच्चीवर मला मिळाले. तर काय आहे? दोडका, अबबई, वांगी, घेवडा, चवळी आणि हे आंबाड्याची भाजी आणि इथे 2 ड्रॅगन, कृष्णकमळ, स्टार फ्रूट, अंजीर आणि वैजयंती. एवढं सारं गच्चीवर मिळालं. बघा मला 2 दिवस तरी भाज्या आणावं लागणार नाहीत. मस्त घरच्या ताज्या भाज्या. ताज्या भाज्या
कष्टाचं फळ आहे आणि पावसात भिजून केलेलं. येस चालते. बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय.